जातीतील उपवर्गीकरण या संबंधातनं 31 जूनला आपण महामोर्चा आयोजित केलेला आहे। त्या आयोजनाच्या संबंधातनं आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती यांच्या वतीनं माननीय अमित आंबेडकर साहेब, माननीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, माननीय बडोले साहेब आणि गगनराव घोलप साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब, माजी आमदार माननीय बाबुराव माने साहेब, ही सगळी माझ्या परिचयाची आहे। आम्ही एकत्र काम केलं। दुसरी महत्वाची गोष्ट की त्याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले ॲडव्होकेट आंबेडकर साहेब, सागर संगारे साहेब की ज्यांनी बीड मुंबई लॉंग मार्चचं संयोजन केलेलं आहे, त्यांच्याबरोबर अशोक कांबळे हे त्या संयोजनामध्ये आहेत आणि भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत, राहुल डांबाळे साहेब जे उपवर्गीकरण समितीचे पदाधिकारी आहेत, प्रतीक कांबळे उपवर्गीकरण समिती सदस्य आहेत, त्याचबरोबर राजाभाऊ कदम, विलास गोरेगावकर, ॲडव्होकेट नारायण गायकवाडजी, परशुराम इंगोलेजी, राजू थाटेजी जे भीमसेनेचे पदाधिकारी आहेत, दीपक चौगलेजी, आशिष गाडेजी, भगवान साळवेजी आणि इतर सर्व मान्यवर, या सर्व मान्यवरांना सगळ्यांना जय भीम करतो। आणि आजच्या या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बंधूंचं पहिल्यांदा या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि माननीय आंबेडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करा। त्यांचे इथे धन्यवाद देतो आणि आजची ही जी आरक्षण उपवर्गीय विरोधी आम्ही एक संघर्ष समिती निर्माण केलेली आहे आणि या संघर्ष समितीतर्फे आम्ही 30 जून या दिवशी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा या मुंबईमध्ये मोर्चा काढून याला विरोध करण्याचं ठरवलेला आहे। कारण कोणी न मागता सरकारने अनुसूचित जातीमध्ये विभाजन करण्याचा आणि आपसामध्ये भांडण लावण्याचा डाव सरकारने आखलेला आहे आणि त्यामुळं त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा असणार आहे। आमचं म्हणणं असं आहे की जी आंध्र प्रदेश वर्सेस चेन्नई केस होती त्याच्यामध्ये 2004 मध्ये त्यांनी असं म्हटलंय की अनुसूचित जाती हा एक संघ म्हणजे होमोजिनियस समाज आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने उपवर्गीकरण करता येणार नाही असा त्यांचा पहिल्यांदा 2004 ला निर्णय झाला होता। मला कळत नाही की त्यानंतर या देशाच्या संविधानामध्ये काही बदल झाला नाही, या देशाच्या अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये काही बदल झाला नाही, तरी असं असताना परत एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या 7 जणांच्या खंडपीठाने 6 विरुद्ध 1 अशा पद्धतीने उपवर्गीकरणाला या पाठिंबा दिला आणि हा 1 ऑगस्ट 2024 रोजी हा निर्णय आलेला आहे। आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये सुद्धा एक मताने हा निर्णय झालेला नाही, तर तो 6 विरुद्ध 1 अशा पद्धतीने झालेला आहे आणि पूर्वीचा जो निर्णय आहे तो 5ही जजेसने सर्वोच्च न्यायालयाच्या एकमताने दिलेला निर्णय आहे। तर तसं बघितलं तर हा निर्णय 6 विरुद्ध 6 अशा पद्धतीने होतोय आणि दुर्दैव आहे की त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये फक्त राजकीय बदल झालेला आहे, त्यामुळे अशा पद्धतीने हा निर्णय येणं अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यासाठी हा निर्णय देत असताना सुद्धा सध्या त्यांनी हा ऐच्छिक विषय ठरलेला आहे राज्याच्या इच्छेवरती आणि जर राज्यामध्ये तशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या 59 जाती आहेत, त्याच्यातल्या खरं म्हणजे 59 जातींपैकी माझ्यामध्ये 58.5 जाती आमच्या बरोबर आहेत। 0.5% लोक ज्यांनी ही मागणी केलेली आहे त्यांच्यासाठी सरकार अशा पद्धतीने अनुसूचित जातीचा जो एक संघ वर्ग आहे, ज्याला पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी
खरं म्हणजे यांना जाती म्हटले नाही. त्याच्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हिंदू धर्मामध्ये 4 वर्ण आहेत, एक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि या 4ही वर्णामध्ये अनुसूचित जातीचा वर्ग येत नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर याला डिप्रेस क्लास म्हणायचे. आणि हा एक वर्ग आहे, ही काही जात नाही, अनुसूचित काही जात नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे हा एकसंघ असणारा हा वर्ग सरकारच्या धोरणामुळं आपसामध्ये त्याच्यामध्ये फाटाफूट होण्याची आणि एकमेकाविरुद्ध लढण्याची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे अवकड करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळं, त्याला आम्ही सर्व 58.5% जाती जे आज आहेत त्या विरोध करतोय. तर म्हणजे बाबासाहेबांचं म्हणणं होतं की अनुसूचित ज्या जाती आहेत त्या जाती नसून त्यांना ती नावं त्यांच्या कामानुसार दिलेलं आहे. की जो चर्मकार समाज म्हणजे आमचा तो हे बूट आणि चप्पल बनवतो, ढोर समाज हे करतो, अशा पद्धतीची नावं आहेत ती म्हणजे त्याच्या कामानुसार दिलेली, त्या जाती नाहीत असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं आमचं पण तेच म्हणणं आहे की हा एकसंघ समाज असल्यामुळं अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे या समाजामध्ये फाटाफूट करण्याचा सरकारला अधिकार नाही. आणि सरकारने ही जी करण्याची परिस्थिती आहे ते याच्यामुळं जे कलम 341 आहे ज्याच्यामध्ये अनुसूचित जातीला जातीचं संरक्षण आणि त्याची लिस्ट बनवण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये बदल करण्याचा का इतर काही करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे. त्यामुळं आज हा जो निर्णय दिलेला आहे तो, कारण हे बाबासाहेबांनी हे चर्चा करत असं म्हटलं की याचा जर बदली करण्याचा जातींचा किंवा याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीने याच्यावरती रिॲक्ट करण्याचा जर राज्य सरकारला जर अधिकार दिला तर ते त्यांच्या राजकारणासाठी त्याचा दुरुपयोग करतील. आणि म्हणून हा दुरुपयोग होऊ नये म्हणून या पद्धतीने बाबासाहेबांनी हा संपूर्ण अधिकार राष्ट्रपतीला दिलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने हे ताबडतोबीने जसा निर्णय आला त्यावर हुकूम त्यांनी बदर कमिटी नावाचे एक न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या नेतृत्वाखाली एकच कमिटी बनवली. खरं म्हणजे याच्यामध्ये कुठच्याही स्टेक होल्डर ज्या 59 जाती आहेत त्यांच्यापैकी कोणालाही न बोलवता त्या बदल कमिटीने तो अहवाल निर्माण केलेला आहे, सरकारला सादर केलेला आहे 17 मार्च 2026 ला. आमचं म्हणणं आहे की या अशा मोठ्या निर्णयासाठी प्रत्येक स्टेक होल्डरला म्हणजे ज्या जाती आहेत त्यांच्या प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे होतं आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि त्यानंतरच तो अहवाल तयार करायला पाहिजे होता. दुर्दैवानं तसं करण्यात आलं नाही आणि त्याच्यामध्ये एका जातीच्या लोकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जो पार्टीने अहवाल निर्माण केलेला आहे त्याच्या ज्या फिगर्स आहेत ज्या त्यांनी दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे सपशेल चुकीच्या आहेत. त्यांनी त्या फिगर्स म्हणजे त्या अहवालामध्ये दिलेल्या ज्या काही फिगर्स आहेत त्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन आहे. त्याच्यावरती आम्ही आरटीआय खाली त्या संपूर्ण मागून घेऊन त्याने कुठून त्या मिळवल्या कारण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रॉपर त्यांनी संशोधन केलं नाही आणि त्यामुळे पार्टीच्या विरोधात आणि त्यावेळेस असणारे महासंचालक वारे यांच्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये केस दाखल करत आहोत की त्यांनी सरकारला फसवलेलं आहे. आणि त्यामुळं या सरकारकडे आज आपण पाहतो की प्रमोशन जे आरक्षणामधलं जे प्रमोशन आहे ते जवळजवळ 10 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग मध्ये आहे आणि सरकार आमच्याकडे इम्पेरिकल डेटा नसल्यामुळं तो डेटा सादर करू शकत नाही असं म्हटलंय. जेव्हा सरकार असं या आरक्षणामधल्या प्रमोशन मध्ये बोलतोय तर मग ह्या उपवर्गीकरणासाठी तुमच्याकडे डेटा आला कुठून हा आमचा प्रश्न आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीने
या एससी समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि याबद्दल न्यायमूर्ती बदल कमिटीचा अहवाल ताबडतोब रद्द झाला पाहिजे आणि उपवर्गीकरण सरकारने थांबवलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर सरकारने जे आरक्षणामधलं प्रमोशन आहे त्याच्या बाबतीत ताबडतोबीने पावलं उचलून त्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं आज 10 वर्ष तो प्रश्न रेखाळलेला आहे, त्यामुळे अनेक आमचे अधिकारी रिटायर्ड झालेले आहेत. तर पुढील येणाऱ्या काळामध्ये हा ताबडतोबीने सोडवून आमच्या सरकारी अधिकाऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर आता जी जनगणना होणार आहे ती जनगणना जातीनिहाय करावी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युअल प्रत्येक जातीचे आणि प्रत्येक धर्माचे किती लोक आहेत ते कळेल. आमचं म्हणणं आहे 2011 सालीच एससीचं टोटल पॉप्युलेशन 18% पोहोचलं होतं, पण दुर्दैवानं तशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारे सरकारने ते विश्वासात न घेता आज सुद्धा 13% सरकार अडकलेलं आहे. तेव्हा या सर्व गोष्टीचा विचार करून सरकारने हे जे काही उपवर्गीकरण करण्याचं धोरण आखलेलं आहे ते ताबडतोबीने थांबावं अशी आमची सरकारला आव्हान आहे. आणि त्यासाठी या 59 जातीची असणारी ताकद दाखवण्यासाठी मुंबईच्या या पावसाळी अधिवेशनावर 30 जूनला महामोर्चा येणार आहे आणि आमच्या अंदाजाने कमीत कमी 5 लाख लोक या मोर्चामध्ये सामील होतील अशी परिस्थिती आहे. तेव्हा या सर्व गोष्टीचा सरकारनं विचार करावा आणि ताबडतोबीनं जो उपवर्गीकरणाचं अवकरणाचं सरकारने जे ठरवलंय ते ताबडतोबीने थांबवण्यात यावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे. आता याचबरोबर यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि आदरणीय माजी सामाजिक न्याय मंत्री आणि विद्यमान आमदार बडोले साहेब हे आपले विचार व्यक्त करतील. मुंबईमध्ये 30 तारखेला अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोठा आंदोलन या ठिकाणी उभं ठाकलेलं आहे. माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या विषयाच्या बाबतीमध्ये या उपवर्गीकरण विरोधी समितीचं जे म्हणणं आहे आता आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी मांडलेलं आहे ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो. मागच्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये या बाबतीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन, मोर्चे, लॉंग मार्च होत आहे. अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे. मी विषयाच्या अजून डेप्थमध्ये जात नाही. आनंदराज आंबेडकर साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलंच आहे. 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीत. 15 ऑक्टोबर 2024ला महाराष्ट्र शासनानं न्यायमूर्ती पाटणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अनंत बदेर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती बनवली. त्या समितीचा अहवाल 17 मार्च 2026ला राज्य सरकारकडे सोपवण्यात आला आणि त्याच्यानंतर काही हरकती व सूचना मागण्यात आल्या. याच्यातला मूळ विषय आहे त्या हरकती आणि सूचना जर एखाद्या अहवालावर जेव्हा मागितल्या जातात तर तेव्हा त्या अहवालामध्ये काय घडलं आहे, काय आहे
हे पहिल्यांदा सर्व लोकांच्या पुढं, सर्व समाजाच्या पुढं, सगळ्या जनतेच्या पुढं ते पुढं आलं पाहिजे. सरकारनं तसं काही केलेलं नाहीये. अनंत बदल समितीचा अहवालच सर्वांसमोर न येता त्याच्यावर हरकती मागणं हेच मुळात चुकीचं आहे. आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयानं काही ज्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या होत्या, सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 जो निर्णय दिला त्याच्यामध्ये त्यांनी काही बंधने पण घातल्या, अटी घातलेल्या आहेत. त्याच्यातली अत्यंत महत्वाची अट जी होती का वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डेटा हा सरकारनं त्याच्या आधारावर उपवर्गीकरण केलं पाहिजे. समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचे भांडणं लागता नाही या दृष्टीनं विचार केला गेला पाहिजे. अशा अनेक अटी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यात मूळ विषय येतोय का अनंत बदल समितीचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये जो वस्तुनिष्ठ आणि संख्यात्मक डाटा आहे तो डाटा सरकारनं कोणत्या आधारावर दिला, कारण तो डाटा लोकांच्या पुढे जेव्हा आला नाही त्याच्यामुळे आमची सगळ्यांची मागणी आहे का सरकारनं पहिल्यांदा तो तर डाटा या ठिकाणी दिला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 59 ज्या जाती आहेत अनुसूचित जातीच्या, दुसरा विषय होता का सर्वोच्च न्यायालयानं अजून म्हटलं होतं का अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण सरकार राज्य सरकारला करता येते, त्यांनी केलंच पाहिजे असं कुठं म्हटलं नाही. पण महाराष्ट्रातल्या 59 जातीपैकी किती जातींनी मागणी केली की उपवर्गीकरण झालं पाहिजे, तर मला वाटते 59 जातीपैकी एखाद्या जातीनं केलं असेल. बाकी तर अशी कोणत्या जाती पुढे आल्या नाहीत की बाबा उपवर्गीकरण झालं पाहिजे. मग सरकारला का पडलंय की उपवर्गीकरण करण्याच्या मागं? त्याच्यामुळे 2-3 प्रश्न याच्या पुढे निर्माण होतात. त्याच्यामुळे समाजामध्ये जी अत्यंत संभ्रम निर्माण झालाय तो दूर झाला पाहिजे. आणि उपवर्गीकरण करण्याचं जर सरकारच्या मनात असेल तर 2027 ऑलरेडी जनगणना होत आहे. त्या जनगणनेमध्ये डाटा त्या ठिकाणी सरकारला मिळेल. तो डाटा सरकारला जातीनिहाय डाटा जर भेटला तर त्याच्या पुढे विचार केला पाहिजे. आता विचार करून त्याच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं कारण नाही. आणि म्हणून या ठिकाणी सगळे समाज बांधव 59 जातीतले सगळे, आता काही लोक विरोध करत असतील तो काही भाग नाहीये, परंतु साधारणतः 59 जातीतले अनेक समाज बांधव आम्हा सगळ्यांना ज्या पद्धतीनं मिळतात आणि ज्या पद्धतीनं भेटतात त्याच्यामुळे सगळ्याच समाज बांधवांचा या उपवर्गीकरणाला विरोध आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आहेत, भीमराव आंबेडकर साहेब आहेत, आदरणीय घोलप साहेब आहेत, या ठिकाणी आमचे डॉक्टर माने साहेब आहेत, त्याच्यानंतर आदरणीय बाबूराव माने साहेब आहेत आणि अनेक मंडळी या आंदोलनाला सपोर्ट करतात, अनेक संघटना सपोर्ट करत आहेत. माझी विनंती अशी आहे तर सरकारनं आम्हा सगळ्यांची भावना जी आहे ही काही एका समाजाची भावना नाहीये, एका जातीची भावना नाहीये, ह्या सगळ्या समाज बांधवांची भावना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी सगळ्याला सन्मान केला आहे, त्यांना प्रबुद्ध केलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पुढे कोणताही अहवाल लपवता येणार नाही. पहिल्यांदा सरकारनं अहवाल जाहीर करावा आणि ही जी उपवर्गीकरणाची प्रक्रिया आहे ही आता तरी त्यांनी बंद करावी अशी आम्हा सगळ्यांची मागणी आहे. धन्यवाद. यानंतर माजी सामाजिक न्याय मंत्री आणि आपल्या सर्वांचे चर्मकार समाजाचे प्रमुख नेते आदरणीय बबनरावजी घोलप साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी यावर आपलं मत व्यक्त करावं. माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी जी भूमिका मांडली तिच्याशी आम्ही सगळे एकमत आहोत. अनेक मिटिंगा आमच्या झालेल्या होत आहेत. आताही मी पुण्याहूनच येतोय मिटिंगा करून. अतिशय मनामध्ये तीव्र संताप लोकांचे आहे की हे जे काही चाललेलं आहे उपवर्गीकरणाचं हा कुठल्याही परिस्थितीमध्ये विषय बंद झाला पाहिजे आणि समाजावर अन्याय होता कामा नये. आमच्या चर्मकार समाजाच्या जेवढ्या संघटना आहे महाराष्ट्रामधल्या त्या सगळ्या आम्ही एकत्र आलो. बाबूरावजी आहे आमच्याबरोबर, सगळेच आम्ही एकत्र येऊन या गोष्टीला विरोध करतो आहोत. आणि त्यांनी सगळे प्रश्न घेतले त्याच्यामुळे नवीन पद काही सांगण्याची आवश्यकता नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणची आजची पत्रकार परिषद आहे. न्यायाची बाजू तुमच्या हातात आहे, ती भक्कमपणे मांडा, शासनाला जाग येईल अशा पद्धतीचं काम करावं एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद.
यानंतर धन्यवाद अध्यक्ष. त्यानंतर माननीय माजी आमदार बाबुराव माने सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं विचार व्यक्त करावे. या ठिकाणी सन्माननीय आनंदराजे आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद होते. भीमरावजी पण आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय सुरेशराव माने सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सहकारी सन्माननीय माजी मंत्री बबनराव घोलपजी सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत. फडणवीस साहेब आहेत. आपल्या सगळ्याला माहिती आहे उपवर्गीकरणाचा मुद्दा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापलेला आहे. मुंबई शहरापासून अगदी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सर्वत्र याच्या प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत आणि याच्यावर शासनाने तातडीने उपाययोजना केली नाही तर मात्र प्रचंड सामाजिक ऐक्य बिघडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आणि म्हणून आम्ही मागणी केलेली नाही. बदर समिती तातडीने नेमली. तिचा अहवाल काय आलेला आहे? कदाचित तिचा अहवाल सुद्धा असाच असेल म्हणून तो सरकार उघड करत नाहीये. त्या बदर समितीने सुद्धा उपवर्गीकरणाला कदाचित विरोध केला असेल आणि सरकारनं जर इकडून उपवर्गीकरण लागू करण्याच्या अनुषंगाने घाई करायची असेल तर तो दडपून ठेवलेला आहे. आणि म्हणून तो अहवाल पहिला सार्वजनिक करायला पाहिजे, उघड करायला पाहिजे. तो मंत्रिमंडळाने अद्यापर्यंत स्वीकारलेला नाही. असं काल परवा एक मंत्री आम्हाला त्यांच्या शिष्टमंडळाला गेलो त्यावेळेला म्हणाले नाही तो अहवाल आलाय परंतु तो मंत्रिमंडळाने स्वीकारलेला नाही. याचाच अर्थ असा होतो तुम्ही तो बदर समितीने कदाचित विरोध केला असेल, तुम्हाला रेटून उपवर्गीकरण लादायचं असेल म्हणून तुम्ही तो अहवाल स्वीकारला नाही असा त्याचा पण अर्थ होऊ शकतो. आणि म्हणून या संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि याच्या संदर्भात आम्ही सर्व राज्यातल्या या विषयावर काम करणाऱ्या सगळ्या संघटना, मग चर्मकार समाज असेल, होलार समाज असेल, ढोर समाज असेल, मादिका समाज असेल, मोची समाज असेल, अहिरवार असेल, याच्यामध्ये आमच्याकडे अनेक अशा छोट्या मोठ्या संघटना आहेत. परंतु त्या आमच्या सगळ्या संघटनांच्या लोकांनी एकत्रित बसून आपल्याला एकच भीमटोला सरकारला मारला पाहिजे. गावागावात जिल्ह्यामध्ये छोटे छोटे मेळावे होत आहेत. कलेक्टरला, एसपीला निवेदन दिली जात आहेत आणि प्रखर विरोध केला जातोय. पण तो विरोध अधिवेशनाच्या तोंडावर मुंबईमध्ये व्हायला पाहिजे अशा तऱ्हेची कल्पना भीमरावजींनी मांडली, आमच्या बबनराव घोलपांनी मांडली. आणि मग त्या कल्पनेच्या मागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी सगळ्या राज्यातली जनता अत्यंत एकमताने उभी राहिलेली आहे. आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या 30 तारखेला मोठा, कारण मागणी आमची न्याय मागणी आहे. आम्ही वर्गीकरण मागितलेलं नाही. एका जातीचा मुद्दा नाही. कोणीच 59 जातीपैकी कोणीही मागितलेलं नाही. सगळं शांततेने चाललेलं आहे, एकोप्याने चाललेलं आहे. सामाजिक एकता पद्धतशीर आहे. आता तुम्हाला माहिती आहे 1-1.5 वर्षापूर्वी याच राज्यात मराठा आणि ओबीसीचा लढा या सरकारने लावून दिला आणि आज मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये जी तेढ निर्माण झालेली आहे, ती दरी निर्माण झालेली आहे, ती आता काही दिवस भरून निघणार नाही अशी परिस्थिती आहे. कारण मराठा समाजातल्या कोणा माणसाचे केस कापायचे असतील तर ते नाभिक समाजातला माणूस तिथे जात नाही. किंवा मराठा समाजाचं एखादं किराणा मालाचं दुकान असेल तर ओबीसीची माणसं जाऊन तिथे माल खरेदी करत नाहीत. एवढं एक शत्रुत्वाची भावना निर्माण त्यांच्या दोन्ही समाजामध्ये झालेली आहे. प्रश्न यांचेही सुटलेले नाहीत आणि पूर्णपणे त्यांचेही सुटलेले नाहीत. पण मात्र दरी निर्माण करण्यामध्ये सरकार यशस्वी झालं. मग तशा तऱ्हेच्या आमच्या 59 जातीमध्ये सुद्धा सरकारला दरी निर्माण करायची आहे का? काय करायचं आहे? बघा, मातंग समाज आहे आमचा भाऊ आहे, तो काय आमचा शत्रू नाही. सरकारला जर असं वाटत असेल मातंग समाजावर खरोखर अन्याय झालेला आहे, मातंग समाज विकासापासून फार मागे राहिलेला आहे आणि असं असेल तर त्याला सरकारच जबाबदार आहे.
मग मातंग समाजाच्या विकासासाठी किती समाज मागे राहिलाय तो, तर त्याच्या संदर्भातली प्रगतीची श्वेतपत्रिका सरकारने काढायला पाहिजे. आणि श्वेतपत्रिकेतही जर तुम्हाला दिसलं की नाही खरोखर तो मागे राहिलाय, तर त्या समाजाला 50,000 कोटी रुपयाचं पॅकेज सरकारनं द्यावं. त्यांच्यामध्ये उद्योगधंदे त्यांना काढून द्यावेत. त्यांच्या प्रत्येक घरातल्या 1-2 माणसांना शासकीय नोकऱ्या द्याव्यात. आणि अशा तऱ्हेनं तो समाज खरोखर मागे पडला असेल तर प्रगती झालेल्या माणसाच्या स्तरावर त्या समाजाला आणण्याचा प्रयत्न करावा. त्यांना 50,000 कोटी रुपये तुम्ही दिले म्हणून आमच्या कोणाच्याही इथे पोटात दुखणार नाही आणि त्यांना दिली मदत तरी त्याचा आम्हाला आनंदच वाटणार आहे. परंतु अशा तऱ्हेनं वरवर माया आणि उपाशी वर्ग वया असं होता कामा नये. कोरडा आशावाद नको, लावालावी नको. तुम्ही त्यांच्यासाठी काय विशेष करायचं असेल तर करा, परंतु ही अशा तऱ्हेचं आमच्यामध्ये लावून देऊ नका. जसं मराठा समाजात लागलं, ओबीसी समाजात लागलं, तसं आम्ही या सामाजिक ऐक्य टिकवून या आमच्या सगळ्या जाती आज या राज्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने नांदतायत आणि फार चांगलं वातावरण असताना ते बिघडवण्याचा प्रयत्न होऊ नये अशी सरकारला माझी विनंती आहे. धन्यवाद. जय भीम. यानंतर ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर, संविधानाचे अभ्यासक आहेत, त्यांनी या संबंधी आपला विचार माने सर. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र, महाराष्ट्र सरकारच्या एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया आहेत. जिल्हावार, तालुकावार, विभागवार आंदोलनं, मोर्चे, लॉंग मार्चेस, कार्यक्रम हे सुरू आहे. या संदर्भामध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांच्यासोबत सुद्धा एक बैठक झाली. राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत सुद्धा बैठक झाली. या सगळ्या पाठीमागचं एक सूत्र आहे, ते म्हणजे सरकारनं चुकीचा निर्णय घेतला आणि सरकारनं जो चुकीचा निर्णय घेतलाय त्याचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम फुले शाहू आंबेडकरी जनतेच्या वतीनं, आपल्या 59 जातीतल्या बहुसंख्य लोकांच्या वतीनं हे विधानसभा सत्र जे सुरू आहे त्या विधानसभा अधिवेशनावर सर्व पक्षीय, सर्व संघटना, सर्व समाज घटकांचा हा मोर्चा 30 तारखेला आहे. त्याच्याबाबत आजची पत्रकार परिषद आहे. अनेक मुद्दे तुमच्या समोर आले. 2-3 मुद्दे फार महत्वाचे आहेत. कायद्याच्या क्लिष्टतेत आम्हाला आता जायची गरज नाही, पण हा भाजप आणि RSSचा राजकीय अजेंडा, हा काही सामाजिक हिताचा किंवा इव्हन मातंग समाज बंधूच्या हिताचा निर्णय नाही. या पाठीमागं अगदी स्पष्टपणे भाजप RSSला आपली वोट बँक निर्माण करायची आहे, पक्की करायची आहे, म्हणून हा राजकीय अजेंडा. दुसरा मुद्दा, महाराष्ट्र सरकारनं गेल्या 10 वर्षामध्ये असेच वादविवाद मराठा आणि ओबीसी मध्ये निर्माण केले, त्यानंतर धनगर आणि आदिवासीमध्ये निर्माण केले. आता एससी मध्येच हे आग लावण्याचं सरकारचं काम सुरू आहे. ते कोणत्याही स्तरावरती आपल्याला ते हाणून पाडलंच पाहिजे, त्याचा तीव्रपणे विरोध केलाच पाहिजे. म्हणून हा 30 तारखेचा पुन्हा एक मोर्चा आहे. तिसरी बाब, ज्या बदल समितीचा वारंवार उल्लेख येतो, त्या बदल समितीला लोकांच्याकडून सूचना मागवण्याचा अधिकारच नव्हता, अधिकारच नाही. ज्याला टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणतो आपण, तो अधिकारच नाही. मग आता सरकार किंवा पार्टीच्या माध्यमातून सूचना मागवून काय साध्य करते? त्याही सूचना आहेत 85,000. त्या 85,000 सूचनांचा सरकार कधी विचार करेल, त्याबाबत त्यांनी गंभीरपणे याही बाबीचा विचार करावा. बदल समिती अहवाल कॅबिनेटनं स्वीकारलेला नाही. त्या कमिशननं महाराष्ट्र सरकारला अहवाल दिला आहे, कॅबिनेटनं अजून स्वीकारलेला नाही. आणि त्यामुळं जर तो रिपोर्ट कॅबिनेट समोर आला नाही, त्याला कॅबिनेटनं मान्यता दिली नाही, तर सरकार असा खेळ काय म्हणून खेळतंय, हा देखील अति महत्वाचा प्रश्न आहे.
न्यायालयीन लढाईच्या बाबतीत म्हटलं तर एक पिटिशन मुंबई हायकोर्टात ऑलरेडी गेलं. मगाशी आमचे बंधू आनंदराज म्हणाले की 2004-5चा तो निर्णय चिन्मय नावाचा. अहो त्याच्यापूर्वी मंडलचा निकाल आहे 13 न्यायमूर्तीचा, आणि 13 न्यायमूर्तींनी सांगितलं की SC STचं तुम्हाला उपवर्गीकरण करता येत नाही, त्याला फक्त ओबीसीचं करता येईल. म्हणजे त्याच्याही विरोधात जाऊन कोणीतरी भूषण गवई किंवा आणखी कुणाचा तरी वापर करून RSS बीजेपीचा अजेंडा राबवण्याचं काम या माध्यमातून होते, आणि त्याच्या विरोधात फुले शाहू आंबेडकर समुदाय एक वैचारिक लढाई आणि एक सामुदायिक लढाई म्हणून ही लढणार, ही तेवढीच बाब अत्यंत स्पष्ट आहे. प्रश्न आहे आरक्षणाविषयी चर्चा किती करावी. मगाशी आनंदराजांनी मुद्दा घेतला होता तो सरकारी नोकर निर्मितीची राज्याची क्षमता किती. रिझर्वेशन इन प्रमोशन 2017 पासून महाराष्ट्रात बंद आहे. सरकारने काय केलं. अनुसूचित जाती जमातीचा निधी दरवेळेला चोरी होतो, सरकार काय करतं याच्याविषयी सरकारला चिंता नाही, परंतु नको असलेले प्रश्न निर्माण करून कोणीतरी MLC आहे, कोणाला तरी MLA व्हायचं आहे, अशा लोकांना हाताशी धरून संघातल्या छावणीतल्या लोकांच्या आधारावरती जर संपूर्ण महाराष्ट्रातील SC समाजाला जर कोणी वेठीस धरणार असेल तर त्याचा प्राणपणानं विरोध केला पाहिजे, ही आमच्या मोर्चेकरी समाज बांधवाची ठाम भूमिका. आणि म्हणून हा तो मोर्चा येत्या 30 तारखेला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या माध्यमातून ऐकणाऱ्या मंडळींनी हा पक्ष मोर्चा, आंदोलन, धरणा प्रदर्शन याच्या पलीकडे जसा आहे तसाच तो पक्षाच्या पलीकडे आहे, संघटनेच्या पलीकडे आहे. हा एक संघ SCच्या एकजुटीचा मोर्चा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मनामध्ये कोणतेही किंतु परंतु न ठेवता या मोर्चामध्ये भक्कमपणे प्रचंड ताकदीनं सामील होऊन महाराष्ट्र सरकारचा उपवर्गीकरणाचा अजेंडा रद्द करायला या सरकारला भाग पाडायचं, या एवढ्याच एका अटी आणि शर्तीवरती आपला मोर्चा मुंबईत 30 तारखेला धडकेल. आपण प्रचंड संख्येनं सामील व्हावं. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आपले विचार व्यक्त करतील. प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित असलेले सर्व आमचे मान्यवर, पत्रकार बंधू आणि भगिनी, जे काही विचार ह्या मान्यवरांनी मांडलेले आहेत त्याला माझा सपोर्ट आहे. येणाऱ्या 30 तारखेला जे मोर्चा निघणार आहे असा भव्य आणि दिव्य असेल. सरकारला एक सबक शिकवण्याचं हे आमचं धोरण आहे. हे जी काय हुकुमशाही या देशामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे ते कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न आज आम्ही सगळेजण SC कॅटेगरीतले 59 आम्ही मातंग समाजाला देखील आमच्या बरोबर घेतो. 1 आणि 2% हा तिकडे गेल्यामुळे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे, सरकारला दाखवण्याचा प्रयत्न आहे. 30 तारखेच्या मोर्चामध्ये आमच्या स्टेजवरती मातंग समाजाचे देखील नेते येणार. सरकार मग केंद्राचं असेल महाराष्ट्राचं असेल, सुरुवात केली हिंदू मुस्लिमच्या वतीने. मराठा समाज, OBC समाज, आदिवासी समाज त्यांचं वर्गीकरण, धनगरांना त्यांच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. आज त्यांनी बघितलं की शेड्यूल कास्टचे सगळे 59 एकत्र नांदतायत, एका चांगल्या भावनेने आहेत. त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचं हे सरकारचं काम आहे असं मी समजतो. परंतु हे महाराष्ट्रामध्ये यशस्वी होऊन देणार नाही हे देखील मी सरकारला सांगतो. आणि हा मेसेज संपूर्ण देशभरामध्ये जाईल.
मोर्चा होईल आणि मोर्चाच्या माध्यमामधून सरकार हे उपवर्गीकरण थांबवेल असं मला वाटतंय. त्याच्यामध्ये त्यांचं शहाणपण. मोर्चाच्या नंतर जी काय परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल त्याला आम्ही कोणी जबाबदार राहणार नाही, तर सरकार जबाबदार राहणार हे आपल्या पत्रकारांच्या बंधूंच्या मार्फत मी या सरकारला सांगू इच्छितो. वेळ प्रसंगी राजकीय भूकंप होतील याच्यानंतर, कारण आम्ही संख्येने जास्त आहोत. उपवर्गीकरणासाठी आम्ही सगळेजण 59 सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आमचे ओबीसी समाज आमच्याशी संवाद साधतायत पुढे काय करायचं म्हणून. म्हणून राजकीय भूकंप देखील या महाराष्ट्रामध्ये होतील. आपल्या माध्यमामधून एवढाच मेसेज देतो या महाराष्ट्रातील जनतेला. 30 तारखेला लाखोच्या संख्येने या मुंबईमध्ये या आझाद मैदानमध्ये विटी परिसरामध्ये यायचं आहे. सरकारला आपली ताकद दाखवायची आहे. आजपर्यंत ह्यांना कोणी विरोध केला नाही, परंतु जे आंबेडकरवादी आहेत, फुले शाहू आंबेडकरवादी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत, हा सगळा समाज एकत्र येऊन सरकारला चुनौती देईल असं मी सांगू इच्छितो. म्हणून सरकारचं शहाणपण आहे की येणाऱ्या काळामध्ये उपवर्गीकरण हे बंद करावं. सरकारच्या माध्यमातून मला ते कळण्यात आलेलं आहे, म्हणजे माहिती मला कळलेली आहे. एखादं स्टेटमेंट करेल सरकार, बाबा आम्ही असं करू तसं करू नंतर, परंतु त्याला बळी न पडता 30 तारखेचा मोर्चा हा लाखोच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये निघेल आणि आमची ताकद दाखवू. हुकुमशाही ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालणार नाही, हा 30 तारखेच्या मोर्चामधून संदेश आहे असं आपल्याला सांगतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय श्रीराम.